हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण अगदी झटपट होणारी, पौष्टिक आणि त्याचबरोबर चविष्ट अशी काकडीची रेसिपी आज आपण इथे बनवणार आहोत. आणि त्याचबरोबर ही रेसिपी झटकन आणि पटकन होणारी आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपीला लाईक करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब नक्की करा. घरी काकडी आहे, पण रोजची कोशिंबीर खाऊन कंटाळा आला आहे का? तर मग ही रेसिपी नक्की पहा आणि त्याचबरोबर काकडीची ही रेसिपी नक्की करून पहा. तर पहा, आपल्याला इथे एक कोवळी काकडी लागणार आहे. आपण आज रेसिपी फक्त 2 जणांसाठी करतोय, म्हणून आपण इथे फक्त एकच काकडी वापरणार आहोत. काकडी छान अशी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून झाल्यानंतर आपण सोलरच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ती सोलून घेतली. त्यानंतर काकडीचे मागचा आणि पुढचा देठ आपण काढून घेतला. तर पाहू शकता तुम्ही, इथे मस्त अशी आपली ही काकडी सोलून झाली आहे. आता आपण काकडी किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहोत. तर पहा, आपल्याला इथे छोट्या किसणीचा वापर करायचा आहे. आपण जी रेसिपी करणार आहोत त्यासाठी आपल्याला काकडी ही बारीक चिरलेली पाहिजे, म्हणजे त्याची बारीक प्युरी पाहिजे, म्हणून आपण इथे बारीक किसणीचा वापर करणार आहोत. तुमच्याकडे जर अशी छोटी किसणी नसेल तर तुम्ही काकडीचे बारीक बारीक तुकडे करून त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी त्याची प्युरी करून वापरू शकता. बाजारातून काकडी खरेदी करत असताना कधी पण तुम्ही ताजी आणि अशी टणक घ्यायची, म्हणजे कशी आपण जी रेसिपी करणार आहोत त्याला अजून छान चव येते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर काकडी खूप अशी कोवळी भेटली तर तुम्ही त्या काकडीची साल काढू नका, तशीच वापरली तरी चालेल. म्हणजे कसं, काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, ते आपल्याला या रेसिपीमधून खायला मिळतील. ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी म्हणा, नाहीतर मग संध्याकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा, नाहीतर मग पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. ही रेसिपी जी आपण तयार करतो ती शरीराला पचण्यासाठी खूप हलकी आहे. तर पहा, काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते. तुम्ही पाहू शकता इथे ज्यावेळेस आपण काकडी किसतोय तर इथे बाऊलमध्ये खूप सारं पाणी पण आहे आणि किसलेली काकडीसुद्धा आहे. तर या पाण्यातच आपण पीठ घालून व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेणार आहोत. तर पहा, इथे बोलता बोलता आपली काकडीसुद्धा छान अशी किसून झाली. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा, इथे आपली काकडी व्यवस्थित अशी किसून झाली आहे. आता आपण इथे एक कांदा चिरून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला इथे छोटा बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर कांदा नको असेल तर तुम्ही इथे लसूणचा सुद्धा वापर करू शकता. तर पहा, आता आपण जो कांद्याचा व्हाईट कलरचा भाग आहे तो आपण काढून टाकणार आहोत. त्यानंतर असं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने खूप असं बारीक आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे. तर पहा, या रेसिपीसाठी आपण कांदा असा छान बारीक चिरणार आहोत, म्हणजे कसं तो रेसिपीमध्ये छान मिसळतो आणि प्रत्येक घासाला कांद्याची चव लागते. मग आपला हा पदार्थ अजून टेस्टी बनतो. कधी पण रेसिपी तयार करत असताना ताजा कांदा वापरला तर रेसिपीला अजून छान चव येते. जर कांदा चिरताना डोळ्यात पाणी येत असेल तर कांदा 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर कांदा चिरा. पहा, तुम्हाला खूप त्रास कमी होईल. पहा, इथे कांदा आपला चिरून झाले. आता आपल्याला इथे एक मूठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. तर पहा, इथे आपण ज्या पद्धतीने कांदा चिरून घेतला त्याच पद्धतीने आपल्याला कोथिंबीरसुद्धा अशी बारीक चिरून घ्यायची आहे. म्हणजे कसं, कोथिंबीरसुद्धा आपल्याला प्रत्येक घासाला लागली तर आपला हा पदार्थ अजून चविष्ट लागतो. तुमच्याकडे कोथिंबीरची कोवळी देठं असतील तर तीसुद्धा तुम्ही इथे बारीक चिरून वापरू शकता. म्हणजे कसं, आपल्या रेसिपीला छान सुगंधसुद्धा टिकून राहतो आणि त्याचबरोबर छान चवसुद्धा येईल. तर पहा, इथे आपली कोथिंबीरसुद्धा छान अशी बारीक चिरून झाली आहे. आता आपण कांदा आणि कोथिंबीर दोन्ही जी आपण काकडी किसून घेतलेली आहे त्याच्यामध्ये घालून घेऊ. त्यानंतर बारीक चिरलेला कांदासुद्धा आता बाऊलमध्ये घालूयात. तर पहा, आता आपल्याला इथे काही कोरड्या मसाल्यांचा सुद्धा वापर करायचा आहे. तर प्रथम आपण इथे पाव चमच मीठ घालून घेतलं. त्यानंतर पाव चमच हळद घातली. त्यानंतर आपण इथे पाव चमच चिली फ्लेक्स घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ बाऊलमध्ये घालून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे तांदळाच्या पीठ किंवा ज्वारीच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण हे सर्व साहित्य स्पूनच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर या रेसिपीचा तिखटपणा जर अजून पाहिजे असेल तर तुम्ही इथे जास्त चिली फ्लेक्स वापरू शकता, नाहीतर मग हिरव्या मिरचीचा जो ठेचा असतो तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आज आपण ही रेसिपी लहान मुलांच्या टिफिनसाठी करतोय, म्हणून आपण इथे फक्त पाव चमच चिली फ्लेक्स घातले.
आपण इथे प्रथम सर्व कोरडे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले, म्हणजे कसं प्रत्येक घासाला त्या मसाल्याची खूप छान चव लागते. तर पहा इथे काकडीमधून पाणी सुटत असते, म्हणून सुरुवातीला अजिबात पाणी घालू नका. जे काकडीमधलं पाणी आहे त्याच्यातच व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्या आणि मगच गरज वाटली तरच पाणी घाला. तर पहा इथे आपल्याला थोडी पाण्याची गरज वाटली म्हणून थोडंसं पाणी घातलं. तर पहा आपल्याला हे पीठ जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही. तर पाहू शकता तुम्ही ते पीठ अजून थोडंसं घट्ट वाटते, म्हणून आपण आता थोडंसं परत पिठामध्ये पाणी घालून घेऊ. तर पहा पिठामध्ये आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. शेवटी मी तुम्हाला हे बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर सांगेलच ह्या बॅटरसाठी आपल्याला किती पाणी लागले. तर पहा इथे बॅटर असं व्यवस्थित मिक्स झाले, तर आपल्याला एकूण इथे अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पाणी घेतलं. तर पहा इथे बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालून घेऊ. आता आपण सोड्यावर थोडंसं पाणी ओतून घेऊ, म्हणजे कसं सोडा सगळ्या बाजूला समप्रमाणात पसरतो, म्हणून आपण इथे सोड्यावर थोडंसं पाणी ओतून घेतलं. आता पुन्हा एकदा सोडा घातल्यानंतर आपण 1-2 मिनिटासाठी हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही सोडा घातल्यानंतर आपलं हे जे बॅटर आहे थोडं फसफसल्यासारखं होतं. आता आपण पुढच्या तयारीला लागू. तर पहा इथे मी गॅसवर एक आप्पे पात्र ठेवलं. त्यानंतर आप्पे पात्र व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्पूनच्या सहाय्याने थोडं थोडं तेल घालून घेऊ. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर पहा अशा पद्धतीने आपण सर्व बाजूला तेल लावून घेऊ. आता जे आपण बॅटर तयार केलं होतं ते स्पूनच्या सहाय्याने हलक्या हाताने एक एक आप्पे पात्र भरून घेऊ. तर पहा इथे आप्पे पात्रामध्ये बॅटर घालत असताना कधी पण साईडच्या बाजूने बॅटर घालायला सुरुवात करायची. मध्यभागी कधी पण बॅटर शेवटी घालायचं. तिथे गॅसचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे तिथे हीट भरपूर असते, म्हणून जर मधल्या भागामध्ये अगोदर बॅटर घातलं तर ते करपून जातं. म्हणून कधी पण प्रथम साईडच्या बाजूला बॅटर घालायचं आणि नंतर मग शेवटी मधल्या बाजूला बॅटर घालून घ्यायचं. तर पहा अशा पद्धतीने सर्व बाजूने आपण हे बॅटर ओतून घेतलं. इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून ठेवायची आहे. तर पहा इथे या बाजूला थोडंसं बॅटर कमी ओतलं गेलं, म्हणून आपण परत स्पूनच्या सहाय्याने थोडं बॅटर ओतून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून हे छोटे छोटे आप्पे आपण शिजवून घेऊ. आप्पे शिजायला जास्त टाईम लागत नाही, 1 ते 1.5 मिनटं लागतो. आता 1 ते 1.5 मिनटं झालेलं आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. झाकण काढून पाहू शकता तुम्ही इथे मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. आता आपण स्पूनच्या सहाय्याने त्यांना पलटी देऊन घेऊ. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने प्रथम स्पून अगोदर चारी बाजूने फिरवून घ्यायचा, त्यानंतरच स्पूनच्या सहाय्याने हलक्या हाताने पूर्ण आप्पे असे उचलून त्यांना पलटी मारून द्यायची. तर पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सर्व आप्पे आपण हलक्या हाताने पलटी मारून घेऊ. आप्पे नेहमी शिजवत असताना ते मध्यम आचेवरच शिजवायचे, म्हणजे कसे आप्पे व्यवस्थित असे शिजून निघतात, म्हणजे त्यांना बाहेरून असा छान सोनेरी रंग येतो आणि आतून सुद्धा ते छान व्यवस्थित शिजून निघतात. तर पहा इथे पलटी देत असताना अजिबात घाई करू नका. खालची बाजू व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत शिजली ना तर आप्पे बघा हलक्या हाताने पटकन पलटी देऊन होतात. तर पहा इथे 1-2 मिनिटातच हे पौष्टिक चविष्ट असे आप्पे तयार होतात. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एका वेळी हे 7 आपले आप्पे तयार होतात, म्हणजे एका वेळी पटकन असे हे 7 आप्पे तयार होऊन आपला टिफिन लवकर तयार होतो. तर पाहू शकता तुम्ही इथे हलक्या हाताने मस्त असे हे सर्व आप्पे आपले पलटी देऊन झालेत. तर पाहू शकता तुम्ही इथे सर्व आप्पे किती छान मस्त सोनेरी रंगावर शिजून निघालेत. आता आपण खालची बाजूसुद्धा शिजवून घेणार आहोत. त्यासाठी आता आपण प्रत्येक आप्प्यांवर थोडं थोडं असं तेल सोडून घेऊ आणि त्यानंतरनं तेल सोडून झाल्यानंतर मीडियम गॅसवरच आपण झाकण ठेवून 1 मिनिटासाठी हे आप्पे शिजवून घेऊ. तर पहा इथे 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. झाकण सांभाळून काढा. आपलं हे जे आप्प्यांवरचं झाकण आहे ते थोडं गरम झालेलं असतं. आता पुन्हा एकदा आपण स्पूनच्या सहाय्याने आप्पे व्यवस्थित शिजलेत की नाही ते पाहू. पहा इथे आप्पे व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता आपण स्पूनच्या सहाय्याने ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पाहू शकता तुम्ही इथे आप्पे किती छान मस्त असे आपले टम्म फुगून निघालेत. आप्पे व्यवस्थित शिजलेत की नाही याची खात्री करून झाल्यावरच आपण आप्पे प्लेटमध्ये काढून घेऊ.
अशा पद्धतीने हे आपले आप्पे तयार झालेले आहेत. आप्पे जर गरम गरम खाल्ले तर त्याची चवसुद्धा खूप छान लागते. तुम्ही हे आप्पे दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या सॉससोबत सुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता. हे जर आप्पे तुम्ही गरमागरम खायला घेतले तर चटणीची सुद्धा गरज नाही, असे अप्रतिम आप्पे आपले तयार झालेले आहेत. हे आप्पे गरम गरम खाल्ले तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि पाहुण्यांना सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल. तर पहा, इथे 2 मिनिटात आपले दुसरे सुद्धा आप्पे तयार झालेले आहेत. आता आपण हे सुद्धा आप्पे हलक्या हाताने एका प्लेटमध्ये काढून घेऊ. सकाळच्या काही गडबडीमध्ये किती छान मस्त हे आप्पे तयार झालेत. मस्त असा आपला स्वादिष्ट आणि चविष्ट गरमागरम नाश्ता तयार झाले. आप्पे तयार करण्यासाठी 4 ते 5 मिनटं लागले. 4 ते 5 मिनटामध्ये मस्त असा आपला पौष्टिक नाश्ता तयार झाला. चला आता महत्त्वाचा क्षण म्हणजे आता आपण हे आप्पे मीतला टेस्ट करायला देऊ. आता हा माझा छोटा टेस्टर आपल्याला आप्प्यांची चव कशी झाली ती सांगेल. हे आप्पे बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे खूप छान मऊ आहेत, त्यामुळे लहान मुलांना सुद्धा हे आप्पे खायला खूप आवडतात. लहान मुलांना ही रेसिपी आवडली तर खरोखरच ही रेसिपी खूप छान झाली असे समजा. या छोट्या टेस्टरच्या रिॲक्शनवरूनच तुम्ही समजून जावा की ही रेसिपी किती छान मस्त चविष्ट आणि अप्रतिम झाली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी करून पहा आणि तुमच्या मुलांना अशी पौष्टिक रेसिपी खाऊ घाला आणि कशी झाली हे विचारून तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जर तुमची मुलं तिखट खात असतील तर तुम्ही मिरचीचं प्रमाण थोडं वाढवून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. माझ्या छोट्या टेस्टरला तर ही रेसिपी खूप आवडली. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी तयार करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी तयार करताना सर्व साहित्य आधीच तयार करून ठेवले तर ही रेसिपी पटकन आणि झटकन तयार होते. तुम्ही काकडीची रेसिपी या पद्धतीने कधी केली आहे का? केली नसेल तर या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर मी तयार केलेल्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटकन आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.